तर बघा, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असा साप पाहणार आहे की जो चक्क चप्पल खाली लपून बसलेला होता। आणि या सापाचा, या कोब्राचा दंश इतका भयंकर आणि खतरनाक असतोय की जर कोणाला जर याचा डंख जर झाला तर क्षणातच त्यांना मृत्यूशी झुंज होणार आहे। तर बघा, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। चप्पल खाली चक्क हा नाग बघा, कोब्रा जातीतील हा नाग आहे आणि चक्क चप्पल खाली हा नाग लपून बसलेला तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। कशा पद्धतीने चप्पल स्टँड आहे आणि चप्पल स्टँडच्या खाली, चप्पलच्या खाली हा नाग बसला होता। ज्या ठिकाणी हा नाग निघालेला आहे त्या ठिकाणी लोकांची तर खूपच तारांबळ उडालेली आहे, कारण की अशा प्रकारचे नागाची पिल्ले एकच पिल्लू असू शकत नाही, तर अशा प्रकारची 10 ते 15 पिल्ले असू शकतात। त्यामुळे त्या परिसरात सर्वत्रच खळबळ सुरू झालेली आहे। अशा पद्धतीने 2 ते 3 ठिकाणी त्याच एरियामध्ये नागाची पिल्ले सापडलेली आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे कशा पद्धतीने लोक घाबरलेले आहेत ते। आणि हा नाग बघा, नागाचं पिल्लू आहे हे, चक्क एका चप्पलच्या खाली हे पिल्लू सहज बसू शकतं, एवढ्या जागेत ते बसलेलं। आणि याचा दंश अति विषारी नागाच्या यादीमध्ये या नागाचा उल्लेख केला जातोय। अत्यंत विषारी हा नाग आहे आणि कशा पद्धतीने त्याचा दंशाची त्याची पद्धत बघा, कशा पद्धतीने तो फणा काढत आहे। नागरिकांनी लगेचच सर्पमित्राला बोलवून सर्पमित्राच्या मदतीने या नागाच्या पिल्ल्याला पकडण्यात यश आलेलं आहे। परंतु त्या परिसरात एकच खळबळ उडालेली आहे की ती म्हणजे की 1-2 पिल्लं सापडली, म्हणजे अजून नागाची पिल्ले असण्याची शक्यता आहे। तर बघा, नंतर त्या पिल्लाला एका बरणीत पॅक करून जंगलात सोडून देण्यात आलेला आहे।